नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारासाठी सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. कामगार आता कुठूनही नोंदणी करू शकतात, परंतु बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदपत्राची पडताळणीसाठी त्यांना जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्राला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घोषणा केली की राज्यभरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने 366 तालुका सुविधा केंद्र स्थापन केली आहे, जिथे कामगार त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या पडताळणी भेटींचे वेळापत्रक तयार करू शकतात. प्रत्येक केंद्र दररोज 150 अर्जावर प्रक्रिया करेल, ज्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी एक कार्यक्षम प्रणाली सुनिश्चित होईल, असे महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले. मित्रांनो, एकात्मिक कल्याण मंडळ संगणक प्रणाली IWBMS हे बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वितरण हाताळण्यासाठी डिझाईन केलेले एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. पूर्वी ही प्रक्रिया केवळ जिल्हा केंद्रात व्यवस्थापित केली जात होती. तथापि केंद्र सरकारच्या निर्देशनानंतर राज्याने आता तालुकास्तरीय केंद्राचा समावेश करण्यासाठी प्रणालीचा विस्तार केला आहे, असे महाराष्ट्राचे मंत्री यांनी म्हटले. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सुविधा केंद्र कार्यान्वित झाल्यापासून एकूण 5,12,581 अर्जावर ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्हा सुविधा केंद्रातील 5 कर्मचाऱ्यांपैकी 3 कर्मचारी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील. उर्वरित 2 बांधकाम कामगाराच्या नोंदी अद्ययावत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. 31 मार्च 2025 पर्यंत सर्व प्रलंबित बांधकाम कामगार अर्जाचे निराकरण करण्याची गरज अधोरेखित करताना फुंडकर यांनी घोषणा केली की प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी बोर्ड स्तरावर एक समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपली सोयीची तारीख निवडून त्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करून घ्यावी. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन अपडेटसोबत. नमस्कार.